लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कृषी मंत्री ही मोठी जबाबदारी आहे। वारंवार होणारे वातावरणातील बदल असतील किंवा शेतमालांच्या दरावर होणारा परिणाम, विजेसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल। पीक विमा घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी 1-2 दिवसात पुणे येथे केंद्रीय कृषी मंत्री येणार असून त्यांच्यासमवेत चर्चा करून कांदा प्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढू अशी ग्वाही नाशिककरांना दिली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे काल रविवारी नाशिकमध्ये प्रथमच आगमन झाले, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते। कृषी मंत्रीपद मोठं आहे, त्याला मी आत्मविश्वासाने सामोरं जाईल। शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळेल असं चांगलं काम करून दाखवेन। ज्यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होतील त्यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मदत मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी माणिकराव कोकाटे यांनी आश्वासन दिलेलं आहे। की आमचा हा बळीराजा आहे, शेतकरी राजा आहे, याचं सर्वार्थाने कल्याण कसं करता येईल यासाठी मी प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहे। आपल्याला कल्पना आहे हे खातं फार मोठं आहे आणि अतिशय अलर्ट आहे। 24/7 ज्याला आपण म्हणतो, 24 तास या खात्याकडे लक्ष द्यावं लागतं। थोड्या वेळाने पाऊस सुरू झाला किंवा पाऊस आलाच नाही तरी शेतकऱ्यावर संकट येतात। औषधे, बी बियाणे, अनेक प्रकारची संकट आज शेतकऱ्यांच्या समोर उभी आहेत। यातून मार्ग काढून शेतकऱ्यांना सुखी आणि समाधानी कसं करता येईल हा माझा या ठिकाणचा प्रयत्न राहणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।